मी कुसरून संघ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच ओव्हर मध्ये बॉलिंग साठी अमित दाखल होताना पाहायला मिळतोय. तर बॉलिंग साठी सूरज शिंदे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला या टीमचा विजय दाखल झालेत. पहिला चेंडू थोडा बाहेर राहिला. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जरूर आलाय. बाहेरचा बॉल होता. या बेटचा बॉल एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. पलक पुढे सरकणार आहे. जाऊन पोहोचेल. डीप झालाय चेंडू. फेअर डिलिव्हरी. या वेळेचा बॉल केलाय सूरज शिंदेनं. एक रन मिळाली आहे. विजय दादा धावतायत. दुसऱ्या बाजूने एक रन मिळाले. चित्त्यासारखे धावतायत वेगानं. तोपर्यंत हो काळजी घ्या. दोन धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जात आहेत. मलाजीबी कुसरून टीम पाहिलं तर या मॅच मध्ये बॅटिंग करतीये. श्री 11 काळगाबा आहे दुसऱ्या बाजूला. थोडा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला म्हणजे टीमची टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 5 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सूरज शिंदे मलाजीबी कुसरून गावाचं नाव घेऊन संपूर्ण पाटण मध्ये याही खेळाडूची चर्चा आहे. पुन्हा व्हाईट बॉल. अमित यांची गोलंदाजी. पहिलीच ओव्हर. धावा येत आहेत. 6 रन तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. फटका खेळलाय सूरज शिंदेनं. मलायदेवी कुसरून टीमचा ढाण्या भाग. 6 धावा टीमची टोटल 12चा आकडा गाठतीये. 12 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. चांगली मॅच. यानंतर आम्ही कॉल देईन. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी टीम आपण या. तर दुसऱ्या बाजूला आहे BHS शिरळ आपणही या. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. यानंतरच्या मॅचचा सेमीफायनल. व्हाईट बॉल. या मॅचचा बॉल आहे आत्ताचा. नो प्लस 1 आहे का? होय आहे. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. पलक पुढे सरकणार आहे. बाहेर राहिल्या. व्हाईट बॉल येतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉल टाकले. बॉल बघितले झाले 3 बॉल. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा तुम्हाला 16 पाहायला मिळत आहेत. 16 रन. 9 बॉल टाकले. 3च टाकले. फटका खेळलाय. यावेळेस सूरज शिंदेनं फिल्डर आहे. कॅच नाही पकडली आहे. सूरज शिंदेची कॅच ड्रॉप. यावेळेस 2 धावा. फ्रीट होता. धावून घेतले 2 रन. पलक पुढे सरकणारे 18 वरती जाऊन पोहोचेल. 18 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर मधले शेवटचे 2 बॉल. मलायदेवी कुसरून टीम श्री 11 काळगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. या मॅचचा बॉल खतरनाक. या बॉल वरती धावा मिळतील 6. सूरज शिंदेचा मलायदेवी कुसरून टीम साठी देखना फटका. टीमची टोटल 24 वरती जाऊन पोहोचली आहे. वा रिप्ले पहा. सूरज शिंदेनं अप्रतिम फटका केलाय मलायदेवी कुसरून टीम साठी. श्री 11 काळगाव टीम पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. एक लास्ट बॉल. 1 टू गो. चांगली मॅच तुमच्या समोर. हो या बसला बॉल बॉडीवरती आदळतोय. एकच धाव. एका रनवरती थांबवलंय.
25 धाबा 25. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आम्ही कॉल देईन टॉस साठी. या एका बाजूला शिवगर्जना मिरासवाडी टीम. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या. वेचे शिरळ आपणही या. टॉस करणार आहोत आपण यानंतरच्या मॅचचा. अजून आलाच नाही का? संदीप सँडी बावडेकर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बॉल टाकले त्यांनी. संदीप बावडेकर सध्या ओव्हर क्रमांक 2 घेऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. पाटणचा मॅक्सवेल म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पहिलाच आईला आर आर राहिलं की बोल की आर आर. गेले 31 वरती. 31 धाबा. परत 6 का? परत 6. पुन्हा मोठा फटका. पुन्हा 6 धाबा. हे आवाज आहे ना इकडे, त्यांना आवाज आहे ना. सूरज शिंदे या मॅच मध्ये धाबा गोळा करण्याची कामगिरी चालू आहे. हे टॉस घे की. टाक की. फटका खेळलाय या बाईस आणखीन एक 3 6. सलगचा तिसरा. वेचे शिरळ टॉस विन. निर्णय गोलंदाजीचा. ऑलरेडी 6. या मॅच मध्ये सूरज शिंदेनं धावा आपल्या टीम साठी बऱ्याचशा मिळवल्यात. वा क्रिकेट मधला यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र सध्या बाहेर काढले संदीप बावडेकरनं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटची 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडू मध्ये धाबा येणार आहेत किती? 43 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फलकावरती धाबा 43 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सूरज शिंदेचा विचार केला तर 12 बॉल या मॅच मध्ये डबल खेळतोय. 37 धाब्यांवरती. लास्ट बॉल. लास्ट बॉल. फटका खेळलाय सूरज शिंदेनं. हवेमध्ये आहे. धाबा या बॉलवरती मिळतील 6. 49 धाबा. 50 धाब्याची गरज आहे. पहिल्या धाबाचा खेळ संपला. हा संदीप निवडून घे. संदीप निवडून घे. काय बोलायचंय? सन्माननीय आदरणीय संदीप दादा निवडून घे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेन. या व्यासपीठावरती तुमची महत्वाची उपस्थिती राहिली आहे. आज मान्सून ब्लास्ट मुकादम चषक 2026 मध्ये आपलंही सहर्ष स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेला आमचा प्रत्येक प्रेक्षक राजा आपलंही सहर्ष स्वागत करेन. पहिल्या धाबाचा खेळ संपला. येणारे बॉल आहेत 12. जिंकण्यासाठी धाबा 50 करायचेत. अशी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 25च्या सरासरीनं चालावं लागेल. 25 धाबा प्रत्येकी ओव्हर मध्ये काढाव्या लागतील. श्री 11 काळगाव टीमला चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. मळादेवी कुसरून वेळ घेऊ नका. तुम्हाला विनंती आहे.
पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल सध्या दुसऱ्या डावामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संदीप बाबडेकरला तुम्ही पाहताय, त्याच्या साथीला सध्या नॉनस्ट्राइक येनला बॅटिंगसाठी अनिकेतला पाहताय. या टीमची एवन जोडी 12 बॉलमध्ये 50 धाबा करायचे आहेत. 12 बॉलमध्ये 50 धाबा करण्यासाठी दाखल झाली आहे. दुसऱ्या बाजूला मलायदीपी कुसरूंचा सूरज, ज्याच्या गोलंदाजीला भरपूर वेग आहे, अचूकता, टप्पा सगळं काही आहे या गोलंदाजाकडं. तो सध्या दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलर निघालाय पहिलाच बॉल घेऊन. पहिला चेंडू वेगानं हाताळलाय. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी काय असतं हे तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. सूरज शिंदे निघाला. यावेळेचा बॉल पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकरनं उचलून फेकून दिलाय. 6 धाबा मिळतील या बॉलवरती. श्री 11 काळगाव टीम दुसऱ्या बाजूला आहे. पहिला बॉल डॉट आलाय, त्यानंतर षटकार. हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं. आणखीन एक आडव्या बॅटनं फिल्डर आहे, फसलाय, कॅच पकडली आहे संदीप बावडेकर. बॅटर होईल गॉन. चलो जाऊचा इशारा. विकेटचं पतन तंबूच्या आश्रयामध्ये परतावा लागेल. चला नवीन बॅटर धाबत या. स्पीडअप घ्या, तुम्हालाही कॉल आहे दोन्ही टीमला. यावेळेचा बॉल आल्या आल्या आडव्या बॅटनं लांबलचक देखना 6 धावा देणारा षटकार येताना पाहायला मिळतोय. 12 धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतीये. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. मलादीपी कुसरून टीम गोलंदाजी करतीये. श्री 11 काळगाव बॅटिंग चालू आहे. सूरज निघाला, हवेमध्ये फसलाय, कॅच पकडली जाईल का? पकडलीये सूरज शिंदेनं. विकेटचं पतन. आणखीन एक अमितला माघारी जावं लागेल. 12 धाबा 5 चेंडू 2 लॉस. नवीन बॅटर या लगेच. नरेश सध्या आलेत. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल फेस करतील श्री 11 काळगाव टीम कडून. नरेश दादा जिम ट्रेनर आहेत, त्यांची चर्चा करावी लागेल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये टॉपचा विषय. आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना कॅच नाही पकडली आहे. एकच रन मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीमध्ये पलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 13 रन आहेत, 13 धावा. येणारे 6 चेंडू आहेत. 37 धाब्याची गरज आहे श्री 11 काळगाव टीमला. दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहताय मलादीपी कुसरून. कोणताही वेळ घेऊ नका. ओव्हर क्रमांक 2चा गोलंदाज लगेच या, कारण वेळेचं बंधन आहे. यानंतर लगेच तयार राहायचं आहे. वेळेचे शिरळ ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये यायचं. त्यानंतर मिरासवाडी टीम आपले बॅटर लगेच पाठवून द्यायचे आहेत. प्लीज थोडं सहकार्य करा. तुम्हाला देखील आम्ही विनंती करेन. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 2चा. विकेटचं पतन. बॅटर गॉन होईल. नरेशला माघारी जावं लागेल. 5 चेंडू 37ची गरज. विकेट मिळतीये. धक्का क्रमांक 3 माघारी गेलाय. आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये राम दाखल झालाय. 5 बॉल 37ची गरज. टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे मलादीपी कुसरून टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. फिल्डर येणार आहे 4 धाबेसाठी. आणि या 4 धाबेनं धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचेल. 17 रन. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल बाकी आहेत. स्पीडअप घ्या.
यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच रन मिळेल या बॉलवरती. धावसंख्या पाहिली तर 18 वरती जाऊन 18 धाबा. धावपलक 18 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. एक रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल देणार आहेत का? एका रनवरती थांबलेत. 2:31 ची गरज. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबा. आता एका बॉल मध्ये कराव्या लागतील 25 धाबा. अजूनपर्यंत एक सेमीला गेली की सर्वे बक्षीस फेरीमध्ये सर्वे 11 सर्वे टीम गेली आहे आणि त्यानंतर मलादेवी कुसरून संघ देखील बक्षीस फेरीमध्ये दाखल होतोय. आता यामध्ये कोण होईल दाखल? बेचे शिरळ की शिवगर्जना मिरासवाडी, त्यामध्ये देखील पाहावं लागेल. महत्वाची मॅच. आता कोण जिंकलं रे? मलादेवी कुसरून टीम लगेच मैदान खाली करायचंय तुम्हाला.